हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे रथसप्तमी. तर सर्वांनाच माहीत असेल आज आहे रथसप्तमी. तर माझं आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा झाली. आता चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी. म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे, अजून अर्धा बाकी आहे. तर इकडे आमटी केली, इकडे भात आहे, गुळवणी आहे, इकडे तळणसुद्धा तळलेलं आहे आणि माझी देवपूजा सुद्धा आज झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. गॅस मारणं चालू आहे कारण देवपूजा ही सुद्धा झालेली आहे. तर देवाला अजून नैवेद्य दाखवायचं आहे. तर लेट झाला स्वयंपाकाला कारण माझं नक्की नव्हतं पोळ्या करू की नको, हो की नाही असं चाललेलं होतं. तर शेवटी मी पोळ्या करायला घेतलंच. मग म्हणलं डब्याच्या टायमापर्यंत होते त्या भजी वगैरे डोक्यात होतं करायचं, पण म्हणलं राहू दे आता अगोदरच त्यासाठी मग भजी वगैरे आज काय करत नाही, फक्त कुरड्या तळ्या. म्हणलं एकाच टायमाच्या पोळ्या करूया, 2 टायमाच्या नको, कारण 2 टाइम खायला मागत नाही ते त्यासाठी. मुली काय पोळ्या खायला मागतच नाही, त्यांना फक्त आमटी आवडते. मग त्यांचा दणका असतो भातावर आमटीवरती. केस तर एवढी गळते ते बोलायचं काम. त्यासाठी बघा ऑइल वगैरे डोकं काही सकाळी धुतलं नाही, कारण कालच धुतलेलं होतं डोकं, त्यासाठी मग सकाळी काही धुतलं नाही. का तर रात्रीच ऑइल मसाज केले. अगोदर लेट झाला संडे म्हटल्यावर म्हटलं निवांत आवरूया जरा. पोळ्या करायचं असलं तर मी लवकरच घालते करायला, पण आपल्या पोळ्याला पीठ जास्त झालं की मग पूर्ण तव्याला काळ काळ पीठ आपलं करपून जातं आणि मग पोळ्याला चिकटतं. त्यासाठी म्हटलं काढूया. त्यांना आमटी असली का नाही 2 टाइम म्हटलं तर बरोबर येते. बाळा दिदीला माग ना, माझा कसा आहे बघ. खराब होतो ग नळ, असं लागतं ना मग पीठ. जेवायचंय का नाही रे बाळ? भात आमटी खायची का पोळी खायची? चपात्या बघते की पोळ्या किती झाले त्या. 4 6 8.
पोळ्या करताना काय मला माझ्या आजीची आठवण होती बरं का. का तर काय म्हणजे मी लग्नाच्या अगोदर पोळ्या करायचं ना, माझ्या आजी असायचे हुंड वगैरे करायला कायम कायम म्हणजे कायम. आणि इतकं छान हुंड बनवायचे, खूप छान. जर स्वयंपाक सुधारला खूप सुंदर होता. पण माझ्या आजीच्या आयुष्यात कधी सुखच भेटलं नाही तिला. म्हणजे माझ्या मम्मीच्या आईचा विषय सांगते. अगं माझा पिठाच हात थोड्या वेळा घे की बाळा. आता माझ्या हातात आहे ना, तो तिथं प्लेट आहे बाळा. अशी कशी करते तू? तिने केलाय का? नाही हा कुठल्या? कोणाकडे अशा पोळ्या फुगते? पोळी फुगली तरच छान असते बरं का, नाहीतर मजा नाही. कपडे अजून मशनीत आहे ती, अजून पेरायची ती, अजून उन्हात घालायची ती. कारण सेमी म्हणजे ॲटोमॅटिक नाही, सेमी ॲटोमॅटिक आहे. म्हणजे त्याला एकीकडं वॉश करते ती, एकीकडं सुपायला टाकायला लागतं. धुवून झाले ते, अजून पेरायचे. लास्टचे पुढे जरा जास्त करून भरलंय. म्हणलं आता कुठं अजून पुढे बनवू, छोट्या छोट्या दोन म्हणलं देवाला दाखवायला बनवूया. एकदम अशी पलपट भरून झाली. स्वयंपाक करून डबा वगैरे भरायचा. दिदू चाल बस.
हलवा केलेला होता, म्हणलं थोडासा देऊया, खातेली मुलं. तर चला बाय बाय, भेटू, नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता ही बघा, आता हे सगळं पूर्ण आवडून घ्यायचं आहे मला. तर चला बाय बाय.